नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण गुरुचरित्राचा 38वा अध्याय घेत आहोत. तरी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर गुरुचरित्राचा अध्याय 38वा आपण सुरू करूया. गुरुचरित्र अध्याय 38वा. श्री गणेशाय नमः. नामधारक विनय सिद्धासे पुढे कथा वर्तली कैसी विस्ताराची कृपेशी म्हणून चरणी लागला. आर्त झालो मी त्रसेचा भोट भरली गा अमृताचा. प्रताप वर्णिनी श्री गुरुचा माझे मन निर्विवेकी. सिद्ध म्हणे नामधारकाशी जो जो मजकू उशिशी संतोष होतो मानसी. श्री गुरुचरित्र आठविता तुझ करिता मासी लाभ झाला परेसी. आठवली कथा समाराधन इति तया ब्राह्मणा भोजन करा म्हणून. संकल्प करून तो ब्राह्मण गुरु भिक्षा करीन आपण. सवे स्वपुष्कार देऊन आला होता परेसा. त्रिवर्गा पुरते देख स्वल्प होते तंडूल कणिक वरकडत्या. वरकडत्या प्रामाणिक असे स्वपुष्कार त्यापाशी. सर्व असे वस्त्री बांधिले नेऊनी मठात ठेविले. भक्ते आपणाशी बोलविले म्हणून गेला भोजनाशी. भोजन विधीशी कर्मिले तेथे ब्राह्मणे. नित्य होतसे समाराधन त्याचे घरी जेवी आपण. गाठोडी विशेषी घेऊन निद्रा करी प्रति दिवशी. मासत्रय क्रमिलियावरी समस्त मिळवणी द्विजवरी. परिहास करिता परोपरी श्री गुरुमूर्तीने ऐकले. बोलाविती त्या ब्राह्मणाशी आजी भिक्षा करावयाशी. स्वयंपाक करी वेगेशी श्री गुरुमंती कृपा सिंधू. ऐकून या श्री गुरुच्या बोला संतोष अपार द्विजाशी झाला. चरणावरी माता ठेवला हर्षे गेला ऐतिशी. आणिले द्वयशेर घृता शाखा दोन्ही त्यापुरत्या. स्नान करुनी शुचिरभूता स्वयंपाक केला तयेवेळी. समस्त ब्राह्मण तयेवेळी मिळून आले श्री गुरुजवळी. म्हणती आमुची आली पाळी. यावनाळ अन्न घरी नित्य होतसे समाराधन. आम्ही जेवितो मिष्टान्न कैचा आला ब्राह्मण. आजी समाराधना राहिली. श्री गुरु म्हणती तायाशी नका जाऊ आपल्या घराशी. शीघ्र जावे स्नानाशी येथेची जेवा तुम्ही आज. ब्राह्मण मनी विचारिती मठी असे सामग्री आहे ती. स्वयंपाक आता करविती आम्हा निरोपिती याची गुणे. समस्त गेले स्नानाशी. श्री गुरु बोलती ब्राह्मणाशी शीघ्र करी का होईल निशी. ब्राह्मण अपार सांगितले. स्वयंपाक झाला तत्क्षण सांगत असे श्री गुरुशी ब्राह्मण. श्री गुरु निरोपिता ती जाय धावून. ब्राह्मण समस्त पाचारी. ब्राह्मण गेले गंगेशी.
पाचारी तसे ब्राह्मण त्यासी स्वामी बोलविती तुम्हासी शीघ्र यावे म्हणून या. ब्राह्मण म्हणते विप्रासी स्वयंपाक करावया होय निशी तुवा शीघ्र श्री गुरुशी भिक्षा करी गा जाय वेगी. ऐसा ऐकोनी ब्राह्मण गेला श्री गुरुजवळी आपण म्हणून न येती ब्राह्मण रात्री आपण जेवू म्हणती. श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी नेम असे अजे आम्हासी सहपंक्तीने ब्राह्मणाशी जेवू आम्ही निर्धारी. ब्राह्मणासहित आम्हाशी जेवू वाडी गा पर्यशी जरी तो अंगीकार न करीशी न जेवू तुझे घरी आम्ही. ब्राह्मण म्हणे श्री गुरुशी जो निरोप द्याल मजशी तोची निरोप माझे शिरशी. ब्राह्मणासहित जेवू घालीन ब्राह्मण म्हणे विचारी श्री गुरु असती पुरुषावतारी न कळे बोले कवने परी आपुले वाक्य सत्य करतील मग काय करीतो ब्राह्मण विनवीत असे कर जोडून मज न येती ब्राह्मण विनोद करीती माझ्या बोला. श्री गुरु अनेक शिष्याशी निरोपती जावे वेगेशी बोलावूनी आणावे ब्राह्मणाशी भोजन करा म्हणून या. शिष्य गेले धावत समस्त ब्राह्मणा ते बोलवीत स्नाने करोनी आले त्वरित श्री गुरु मठाजवळीक. श्री गुरु निरोपती तयाशी पत्रावळी करावे गेशी जेव्हा आज सहकुटुंबेशी ब्राह्मण करीतो समाराधना. चारी सहस्र पत्रवाळी कराव्या तुम्ही तत्काळी उभा होता ब्राह्मण जवळी तयाशी स्वामी निरोपिती. या समस्त ब्राह्मणाशी विनंती करा तुम्ही अशी तुम्ही यावे सहकुटुंबेशी आपण करीतो समाराधना. श्री गुरुचा निरोप घेऊन विनवीत असे तो ब्राह्मण द्विज म्हणती हसवून काय जेव्हा म्हणतोशी आम्हा इतक्या ब्राह्मणाशी एक एक शीत न ये वाट्याशी आमंत्रण सांगावया न लाजशी विनंती करीतोशी ब्राह्मणा. वृद्ध ब्राह्मण असे म्हणती निंदा न करावी गुरु ऐकती जैसे श्री गुरु निरूपिती तैसे बोलतो ब्राह्मण. हो का बर्वे बर्वे म्हणती सर्व पत्रावाळी करीती ब्राह्मण. श्री गुरु पूजा तुरीती करिता झाला उपचारे मनपूर्वक करी भक्ती बरवी केली मंगल आरती तेने श्री गुरु संतोषी ठाय गाला म्हणून ती वेगे. स्वयंपाक आणून आपल्याजवळी ठेवी म्हणती ते वेळी आणून तत्काळी श्री गुरुजवळी ठेविला. श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी आमुचे वस्त्र घेऊन अन्नाशी जाकोणी ठेवा आम्हापाशी देती वस्त्र त्याजवळी. जाकिले वस्त्र अन्नावरी कमंडलू उदक घेऊन करी श्री गुरु रोक्षिती अन्नावरी अभिमंत्रोनी तये वेळी. मग म्हणती ब्राह्मणाशी उघडू नको अन्नाशी काढून नेऊन समजताशी वागी वेळी अन्नाते. तूप घाली ती घटात ओतुनी घेऊन अनिकात वाडी वेगी असे म्हणत निरोप देती श्री गुरु. ठाव घातले समजताशी वाडी तसे पर्यशी लोक पाहती कौतुकाशी महदाश्चर्य म्हणता ती. श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी वाडा उठा त्वरेशी अनेक उठिले बहुतेशी वाढू लागले त्यावेळी भरवणी नेती. जितुके अन्न पुन्हा मागुती परिपूर्ण घट भरले असे पूर्ण घट होतुनी नेताती. वाढिले समस्त पंक्तीशी सहपंक्ती श्री गुरुशी जेविताती अतिहर्षी द्विजवर पुसतसे जे जे मागती ते वाळा म्हणत परिपूर्ण जेव्हा असे प्रार्थित. भागले तर क्षुधाक्रांत क्षमा करणे म्हणत असे घृत असे आपुले करी वाढी तसे महापुरी विप्र म्हणती पुरे करी. अखंड मर्यादा जेविलो भक्ष परमान्न पत्र शाखा ब्राह्मण वाढी ताती. अनेका शर्करा लवण दही शाखा अनेक परी जेविले तृप्त झाले ब्राह्मण देखा. हस्त प्रक्षालन करीती ऐका उच्चिष्टे काढिता ती तत्काळिका. आश्चर्य म्हणती तये वेळी तांबूल देती समजताशी. श्री गुरु बोलावणी म्हणती त्याशी पाचारा आपुल्या कलत्रपुत्राशी. समस्त येऊनी जेविती आले विप्रकुळ समस्त जेवून गेले पंचामृत. श्री गुरु मागुती निरोपित शूद्रादी ग्रामलोका पाचारा. त्यांच्या स्त्रिया पुत्रासहित बोलावी शीघ्र ऐसे म्हणत वाचारिल्या समस्त येत जेवून गेली तये वेळी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी आता कोण उरले ग्रामवासी ते सांगतो स्वामी अशी.
अंत्यच जाती उरली असे पाचारावे समस्ताशी, अन्न वाढून द्यावे तयाशी, जी तुके मागती तृप्तीशी, ती तुके द्यावे अन्न वेगी, तेही तृप्त झाले देखा, प्राणी मात्र नाही भुका, सांगती श्री गुरु द्विज लोका, डांगोरा पिटा गावात, कोणी असती सुधाक्रांत, तयाशी पाचारावे त्वरित, ऐसे श्री गुरु निरोपित, हिंती ग्रामित हे वेळी, प्राणी मात्र नाही उपवासी, सर्व जेविले परेशी, मग निरोपित त्या तुझ्याशी, भोजन तुवा करावे. श्री गुरु निरूप भोजन केले, मागुती जाऊनी अन्न पाहिले, अन्न जितुके होते केले, तितुके अन्न उरले असे. ऐकोनी श्री गुरु म्हणती, घेऊनी जारे अन्न तुरीती, घालावे जळी, जळचरे खाती, तृप्त होती तीही जीवनी, ऐसे तया जीवशी विचारिती, चारी सहस्र झाली मिती, भूमीवरी झाली ख्याती, लोक म्हणती आश्चर्य तुके झाली यावरी, श्री गुरु द्विजाते पाचारी, वर देती दरिद्र दूरी, पुत्र पौत्र होती तुझ, समस्त तरस्त लोक झाले म्हणती देखिले, अजी कौतुक अन्न केले होते स्वल्प एक, चारी सहस्र केवी जेविले, एक म्हणती श्री गुरु करणी स्मरली असेल अन्नपूर्णा, अवतार पुरुष परिपूर्णा झाला श्री नरसिंह सरस्वती, एक म्हणती अपूर्व देखिले, पूर्व कथानक होते ऐकिले, पांडव घरी दुर्वास गेले, ऋषीश्वरा समवेत सत्वभंग होईल म्हणून, कृष्णाला ठाकून तेने केले अन्नपूर्ण, दुसरे आजी देखिले, नर दिसे तो दंडाधारी, सत्य त्रिमूर्ती अवतारी, न कळे महिमा असे अपारी, म्हणती लोक अनेक, या ते नर जे म्हणती, ते जाती अधोगती, वर्णावयामा नाही मती, परब्रह्ममूर्ती श्री गुरु नव्हे हा जरी ईश्वर, केवी केले अन्नपूर होते ती, 3 अडीच शेर, चारी सहस्र जेविले केवी, आणि एक नवल झाले, आम्ही समस्ती देखिले, प्रेताचे संजीवन केले, शुष्क काष्टाशी आले पल्लव, आणि ऐका त्यांची महिमा, कोणाची देऊ आता उपमा, कुंसित होता त्रिविक्रमा, तयाशी दाखविले विश्वरूप, ग्रामात होती वांझा महिषी, क्षीर काढिले भिक्षेशी, वेद म्हणविले पतित मुखाशी, अभिमंत्रिता श्री गुरुनी, आणिक झाले एक नवल, कुष्टी आला विप्र केवळ, दर्शन मात्रे झाला निर्मळ, आम्ही देखिला दृष्टीने विणकर होता एक भक्त, तयाशी दाखविला श्रीशैल्य पर्वत, काशी क्षेत्र क्षण न लागत, एका भक्ताशी दाखविले, आणि अपार चरित्रे सांगता आहेत अपारे, क्षितीवरी समस्त देवते, तयांचे नव्हे सामर्थ्य, समस्त देवांते आराधिता, आलस्य होय मनकाम्यता, दर्शन मात्रे श्री गुरुनाथा, सकळाभिष्टे होता ती, ऐसे म्हणती विप्रलोक, अपूर्व झाले कौतुक, ख्याती ऐकती समस्त लोक येती अनेक दर्शना, सिद्ध म्हणे नामधारकाशी, श्री गुरुचरित्र ऐसे परियशी, याची निमित्ते बहुवशी शिष्य झाले श्री गुरुचे, नाना राष्ट्रीचे भक्त येती, श्री गुरुची सेवा करीती, अंतकरणी एकचित्ती, भजनाराशी प्रसन्न, गंगाधराचा सूत सरस्वती असे विनवित जन हो, ऐका तुम्ही समस्त भजा भजा हो श्री गुरुसी. इति श्री गुरुचरितामृत अन्नपूर्ती गुरुकरीत 4 सहस्र जेवित 8 अध्याय. इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्यु उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अन्नपूर्तिका द्विज चतुसहस्रभोजनम नाम 8 अध्याय. श्री गुरु दत्तात्रेय अर्पितमस्तु. ओवी संख्या 91. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. जय गुरुदेव दत्त. जय गुरुदेव दत्त. जय गुरुदेव दत्त.